नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्र गीताचे सूर ऐकू येत आहेत. बरोबर आहे, कारण आपण चाललो आहे खांदेरी आणि उंदेरी हे दोन जलदुर्ग सर करायला. आणि महाराजांचे किल्ले सर करायचे म्हणजे त्याची सुरुवात, त्या मोहिमेची सुरुवात ही महाराष्ट्र गीतापासून झालीच पाहिजे. रस्त्यावरती अतिशय सुंदर असं सुशोभीकरण झालेलं आपल्याला दिसतंय. प्रवास करताना पण रात्रीच्या वेळी मजा येते. जे स्ट्रीट लाईट आपल्याला या फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये दिसत आहेत विविध रंगात सजवलेले आहेत. रात्रीचे साधारण 2 वाजलेले आहेत. रसिकदाराच्या घरी आपण पोचलेलो आहे आणि कधीतरी आपल्याला निवांत वेळ मिळतो मित्रमंडळींसोबत तेव्हा, आणि किल्ला फिरायचा म्हटला की त्याच्या आधी अशा गप्पा या झाल्याच पाहिजेत. किल्ल्याचा इतिहास म्हणा, इतर गोष्टी, आलेले अनुभव, वाचलेले काही अनुभव शेअर करणं या गप्पांच्या ओघात आपल्याकडून होतं. पहाट झालेली आहे आणि भरती ओटीच्या वेळा सांभाळून आपल्याला त्या ठिकाणी पोचायचं आहे. म्हणून बसमध्ये बसायची लगबग आत्ता सुरू झालेली आपल्याला दिसते आहे. भरती ओटीच्या वेळा सांभाळून आपल्याला थळला पोचायचं आहे वेळेत. टायमात आपण समुद्रकिनाऱ्यावरती आलेलो आहोत. ज्याप्रमाणे आपले ठरलं होतं त्याप्रमाणे आपण समुद्रकिनाऱ्यावरती पोचलेलो आहोत. सकाळचं प्रसन्न आणि अतिशय मस्त वातावरण, आपण ज्याला म्हणतो प्रसन्न, एक मनाला तरतरी येते असं वातावरण समुद्रावरती आपल्याला जाणवतं आहे. आपल्याला असा समुद्र बघून वाटेल की तासनतास या ठिकाणीच बसून राहावं किनाऱ्यावरती, पण वेळेची मर्यादा आणि आपल्या पुढच्या ठरलेल्या गोष्टी आपल्याला पार पाडायच्यात. त्यामुळे थोडीशी घाई आणि नियमाचं बंधन किंवा वेळेचं बंधन आपल्याला पाळायला हवं. ती जी लांबून अशी बोट दिसते ती आपल्यालाच घ्यायला येते. ती बोट जवळ आली की बोटीत आपण बसायचं आहे आणि खांदेरी उंदेरी मोहिमेवरती रवाना व्हायचं आहे. बोटीत बसल्यानंतर दिसणारं हे दृश्य आहे. आत्ता बाहेरून बघताना किंवा लांबून व्हिडिओमध्ये बघताना आपल्याला अतिशय भारी वाटतं आहे. ते मस्तपैकी लाटा, जिथे दिसतो तिथे चारी बाजूला समुद्र, पण ज्याप्रमाणे लाटा वरती खालती होतात त्याप्रमाणे हृदयाची धडधडसुद्धा कमी जास्त होत असते. आपण कितीही सुसज्ज बोटीत असलो तरीही. हा बघा, हा आता आपल्याला उंदेरी दिसायला लागला आहे. आपल्याला पहिल्यांदा आपल्या योजनेप्रमाणे उंदेरीवरती जायचं होतं. भरती ओटीची वेळ बघून आपण उंदेरीवरती निघालेलो आहोत, पण जसं जसं जवळ येतो आहे तसे आपले जे गाईड आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांच्या लक्षात येतं आहे की आपल्याला बोट लावायला आत्ता इकडे जागा मिळणं कठीण आहे किंवा बोट लावायला जमणार नाही. त्यामुळे आपण मोहीम चेंज करून आता खांदेरीवरती निघालेलो आहोत. सूर्य बघा कसा तळपतोय. हा आता दिसायला लागलाय तो खांदेरी आहे. बोटिंगसाठीचा टॉवर तो आपल्याला लांबूनच दिसतो. त्या टॉवरवरूनच ओळखायचा खांदेरी आहे. खांदेरीवरती बोट लावायला अतिशय व्यवस्थित जागा आहे, त्यामुळे बरेच जण खांदेरीवरती सहज येतात, पण उंदेरीवरती बरेच जण येत नाहीत. कारण उंदेरीवरती बोट लावायला जागा नाही आहे. त्यामुळे जे पर्यटक येतात त्यांना उंदेरीवरती फार कमी घेऊन जातात मंडळी. कान्होजी आंग्रे द्वीप असं नाव आहे खांदेरी किल्ल्याचं. आणि या ठिकाणी पोचलेलो आहे. एखाद्या किल्ल्यावरती आपण जर गेलो तर पहिल्यांदा त्याची माहिती जाणून घेतली किंवा त्याचा इतिहास थोडासा जर आपण जाणून घेतला, वाचून गेलो, किंवा आपल्यासोबत जे आहेत त्यांच्याकडून जर आपण जाणून घेतला, तर किल्ला बघताना किंवा किल्ल्यावरती फिरताना आपण जो आस्वाद आपण म्हणतो त्या ठिकाणाचा, किंवा त्या ठिकाणात रममाण होऊन आपण तो किल्ला फिरू शकतो, बघू शकतो, आणि एक अनुभव आपल्या गाठीशी बांधून आपण आपलं पुढचं मार्गक्रमण करू शकतो. त्यामुळे आता आपण थोडक्यात जाणून घेऊया आपल्याच मंडळींकडून किल्ल्याचा इतिहास. किल्ला बांधायला तर मुंबईमध्ये इंग्रज लोक होते आणि सिद्धीचे लोक काय करायचे की महाराजांच्या प्रदेशावर आक्रमण करायचे आणि जे मुंबईचं जे होतं इंग्रजांचं त्याच्या आश्रयाला जायचे. त्याच्यामुळे महाराजांना सिद्धीच्या बोटींना हिंदी आणि मराठी असं इंग्लिश असं सांगतो की महाराज को सिद्धि के लोगों को पकड़ने को हो नहीं रहा था, क्योंकि वो इंग्रज के जो मुंबई का एरिया था वहाँ पे जा रहे थे. तो फिर महाराज ने क्या डिसाइड, 1672 को ये किला बनने का स्टार्ट किया. और उस टाइम क्या हुआ कि सिद्दी जौहर और इंग्रज
सिद्दी और इंग्रज इन्होंने अटैक किया शिवाजी महाराज के सोल्जर के ऊपर। इसके लिए वो किला बनाने का उधर ही रह गया, पूरा हुआ नहीं। 1679 में फिर से शिवाजी महाराज ने यहाँ पे एक माईनाथ भंडारी करके है, उनको अपॉइंट किया ये किला बनाने के लिए। और फिर उन्होंने यहाँ पे अराउंड 150 लोगों के मिलके एक किला बनाने का शुरू किया। मगर जो थर है जहाँ से हमने बोट से स्टार्ट किया था, वहाँ पे दूसरा एक किला होता था, उसको किला का नाम था खूब लड़ा। तो वहां से भी उनको हरा था अमित वहां से भी उनको प्रोटेक्शन मिल रहा था शिवाजी महाराज के सोल्जर को। तो उन्होंने 1680 के आसपास ये किल्ला पूरा कंप्लीट किया। इसमें आता काही माहिती मी मराठीतून सांगतो की याच्यामध्ये असं होतं की ज्या होड्या होत्या तर इंग्रजांकडे ना दोन मोठे होड्या होत्या त्यांच्या, त्या एक त्याला म्हणायचे संगमेश्वरी जहाज। ते संगमेश्वरी जहाजाचं वैशिष्ट्य असं होतं की ते किनाऱ्याच्या खूप जवळ येऊ शकायच्या। इंग्रजांनी मग काय केलं की एक दव नावाची एक गुराबा, ज्याला म्हणतात संगमेश्वरी सारखी दिसणारी गुराबा हायर केली, कुठून तरी मिळवली त्यांनी की शिवाजी महाराजांच्या सैन्यावर आक्रमण करायला। पण त्याचं गंमत अशी झाली की त्या गुराबा जी होती, छोटी होडी जी होती दव नावाची, तर त्या एका साईडला तरी तोफा लावल्या इंग्रजांनी आणि आक्रमण करायला गेले ते खांदेरी बेटावर। तिथे पूर्ण त्याला युटर्न मारला बोटीला, आणि बोटीला पटकन युटर्न मारणे शक्य नव्हतं त्या गुराब जी होती ती डव, आणि पाठवून त्याला आक्रमण केलं त्या डव नावाच्या जहाजावर गुरावर। आणि ते सगळे त्यांना पकडलं आणि अलिबागचा जो एक सागरगड नावाचा किल्ला आहे अलिबागपासून 4 किलोमीटर आधी, त्या सागरगडावर त्यांना कैद्यामध्ये टाकलं। बेसिकली खांदेरीचं वैशिष्ट्य हेच आहे की मुंबईवर वचक ठेवायचं, हे साधारण आहे। आणि आता खांदेरीची माहिती मी सांगितली, आता इथे बघायला काय काय बेसिकली 5 गोष्टी महत्वाच्या ज्या आता आपण फिरताना बघूच। की एक म्हणजे इथे वेताळाचं मंदिर आहे, इथे वर्षातून एक दिवस जत्रा भरते आणि सगळे इथे वेताळाच्या जत्रेसाठी येतात। आणि गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की ते वेताळाचा जो मोठा दगड आहे, खडक आहे मोठा, आपण आता बघू, तो वाहून न्यायला जे गाडी असतात, म्हणजे जे चाकं असणारे व्हेकल असतं छोटस, तर ते इथे आपल्याला बघायला मिळतं, जे खूपच कमी किल्ल्यांवर बघायला मिळू शकतं। तिसरं म्हणजे इथल्या तटबंदी खूप चांगली आहे खांदेरी किल्ल्याची, जी आपण आता बघू। चौथं इकडे एक भांड्यांचा आवाज येतो असं दगड आहे। आता एक ते तुम्हाला सांगतील की कुठे आहे तो दगड वगैरे, आपण जाताना बघूया। असे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहेत। बेसिकली आता उंदिरीचं पण सांगून टाकतो मी, कारण उंदिरीला आपल्याला हा किल्ला बघायला वेळ आहे भरपूर, पण उंदिरी बघायला जास्त वेळ नाही आपल्याला। म्हणजे उंदिरीचं काय की शिवाजी महाराज बेसिकली त्यांचं बांधणं पूर्ण झालं शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 3 एप्रिल 1680 नंतर। संभाजी महाराजांनी पण अटॅक करण्याचा प्रयत्न केला, उंदिरी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्याच्यात यश आलं नाही। 1740 साली महाराजांच्या म्हणजे मराठ्यांच्या एका सरदाराने उंदिरी किल्ला जिंकून घेतला, त्याला त्यानंतर जयदुर्ग असं नाव दिलं। आणि 1818 पर्यंत शिवाजी म्हणजे आपल्याच ताब्यात होतं, कान्होजी अंगणाच्या ताब्यात होता उंदिरी किल्ला पण आणि खांदेरी किल्ला पण। जेव्हा इंग्रजांनी 1818 मध्ये हे दोन्ही किल्ले जिंकले, तेव्हा त्यांनी याला हेनरी आणि केंद्री असं नाव दिलं या किल्ल्यांना। आणि नंतर मग 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे किल्ले पुन्हा स्वातंत्र्य झाले, आणि आपण आता बघू शकतोय। हे सगळं खांदेरी उंदेरीची माहिती होती। आता आपण जाऊ, फक्त एकत्र लावून जास्त स्कॅटर होऊ नका, कारण एक जो दगड आहे तो आपल्याला त्यांना विचारायला लागेल, तो एक छोटासा दगड आहे, तो तिथे आपण दुसऱ्या दगडाने मारलो तर त्याच्यावर भांड्यासारखा आवाज येतो, तो आपल्याला बघायचा आहे आणि तोफा बघायचा आपल्याला। I'll add some history onto it. जो खांदेरी उंदेरी अभी हमने देखा, मैं जानबूझ के अभी हिंदी में बात करूँगा ताकि सबको पता चले। इसका और एक रीजन भी ये भी था कि ये जो सिद्धि जो हम बोल रहे हैं कि सिद्धि ने जीता था वगैरह वगैरह, ये सिद्धि इज अ सिनोनिम ऑफ सर, जो इथियोपिया स्टेट कंट्री है इन ईस्ट अफ्रीका। तो उसका भी पार्टीशन होकर इथियोपिया और सोमालिया कंट्री हो गए। तो ये पहले एक ही देश हुआ करते थे, और वहां से ये सारे काले जो गुलाम आए थे वो उन्होंने यहाँ पे बाद में आके राज करना चालू कर दिया धीरे धीरे। जंजीरा नाम का एक आइलैंड है, वहां पे भी अपना एक फोर्ट है, वो पूरा वो 1947 तक सिद्धियों के पास था। तो उनपे एक अंकुश रखने के लिए मराठा नेवी को फॉर्म बनाना बहुत जरूरी था, क्योंकि सिद्धिज वेयर द की पीपल टू डू ऑल द ट्रेड्स इंक्लूडिंग स्लेव ट्रेड्स। यानी अगर कोई हम मुल्क जीतते हैं, कोई हैदराबाद का भी मुल्क होगा या फिर कोई भोपाल साइड का भी होगा, तो वहां के सारे हिंदुओं को स्लेव बना के उनके बहू बेटियों को बच्चों को भी स्लेव होता था। वो एक प्रकार है दैट आई वोंट डिस्कस इन डिटेल।
बट उनका भी ट्रेड यूरोप और मिडल ईस्ट अफ्रीका में होता था और वो सब जाता था मुंबई के यहाँ से, क्योंकि ये जो आइलैंड है यहाँ पे बड़ी नावें पार्क नहीं हो सकती, तो वो ब्रिटिशों को रिक्वेस्ट करते थे कि हमारी बड़ी जो नौकाएं हैं वो आपके यहाँ पे पार्क करने को हमें दीजिए, और वो जो भी कमीशन है वो उनको दे भी देते थे। तो वो उस पर भी अंकुश रखने के लिए मराठा नेवी का फॉर्म होना बहुत जरूरी था। एंड खांदेरी इज द फर्स्ट किला दैट इज विच इज द स्टार्ट ऑफ मराठा एम्पायर फ्रॉम नेवी पर्सपेक्टिव। सो इस किले का उस वजह से एक महत्व है। स्टार्टिंग विद दिस खांदेरी, बाद में हम सिंधुदुर्ग तक चले गए थे, जहाँ पे पूरा मराठा, जो पूरा महाराष्ट्र का कोंकण रीजन है, वहां पे पूरा वॉट्स प्रोटेक्टेड बाय मराठा पीपल, एक्सेप्ट फॉर पोर्चुगीज जो उन्होंने गोवा कैप्चर करके रखा था। और तब मुंबई वॉज सेकेंड कैपिटल ऑफ ब्रिटिश, फर्स्ट वॉज सूरत। मेरी जो फोर्ट था वो मे डॉल्फिन स्टोन क्रेस्ट इस्टेट प्राइवेट लिमिटेड, ये कंपनी को महाराष्ट्र गवर्नमेंट बेच दिया था। सोल्ड दिस फोर्ट उंडेरी। मगर ऑब्वियसली जो भी शिवाजी के भक्त थे, शिवाजी प्रेमी थे, शिवाजी मावले थे, उन्होंने उसके खिलाफ बहुत प्रोटेस्ट किया। इसके लिए गवर्नमेंट ने वो एग्रीमेंट कैंसिल कर दिया। तो अभी ये महाराष्ट्र गवर्नमेंट के अंडर है। या लढाईची डिटेल माहिती शिवछत्रपतींचं आरवार नावाचं पुस्तक आहे गजानन मेहतांचं, जरूर वाचा, सगळी कळेल. कारण की किल्ला बांधत असताना इंग्रजांनी खूप त्रास दिला होता किल्ला, पण तरीही आपल्या लोकांनी किल्ला बांधून काढला. खूप वाचणार ते, तर ते पुस्तक वाचत. असं आहे. आणि तसं मगाशी यांनी सांगितलं की खांदेरीच्या वेळेला त्यांचा गुण नावाचा जो अधिकारी होता, इथे एक रामा कामेठी म्हणून व्यापारी होता मुंबईमध्ये, आणि त्याचा एक तो ब्रिटिशांकडे काम करायचा मुख्य करून. पण ब्रिटिशांना त्यांना वाटलं आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त अविश्वास निर्माण व्हायला लागला. आणि त्या रामा कामेठीचा गोविंद नावाचा जो एक माणूस होता, त्याला त्यांनी पकडलं ब्रिटिशांनी, त्याच्या अंगठ्यामध्ये स्क्रू टाकला. म्हणजे एवढ्या यातना त्यांनी त्याला दिल्या, पण तो गोविंद फुटला नाही किंवा गोविंदनी त्याला माहिती दिली नाही. आणि त्याच्यानंतर जवळपास 300 मावळे आपले या ठिकाणी या बेटावरती होते, आणि त्यांनी ब्रिटिशांना अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी लढा दिलेला आहे. त्यात अशी पण एक गोष्ट सांगितली आहे. जस्ट ये इस आइलैंड का नाम पड़ा है, ही इज द फर्स्ट एडमिरल ऑफ मराठा नेवी। यस, टू मच पायरेट लॉर्ड म्हणून. और उनका आंग्रे फैमिली का लीगेसी उससे जो चालू हुआ, अगले 2-3 जनरेशन तक वो आंग्रे फैमिली ने पूरा नेवी का कैवलरी, सॉरी नॉट कैवलरी, नेवल फोर्सेस पे कमांड जाता के रखा. आपण सर्वसाधारण म्हणतो की पहिल्यांदा होते किंवा झाली तर ती आपण चूक म्हणतो, आणि परत तीच जर चूक झाली तर त्याला आपण गुन्हा म्हणतो. एवढा सगळा उज्ज्वल इतिहास किंवा असा इतिहासाची पार्श्वभूमी आपल्याला असतानासुद्धा स्वातंत्र्यानंतर आपण 10 ते 15 वर्ष युद्धाच्या बाबतीत किंवा शस्त्रसज्जतेच्या बाबतीत अतिशय गाफील होतो. तर चूक कोणाची, गाफील कोण राहिले या विषयात आपण शिरायचं नाही, पण इतिहासापासून धडा घेणं किंवा योग्य त्यावेळी इतिहासापासून धडा घेणं हे आपल्याला जरा अतिशय आवश्यक आहे. आपल्याकडे एक वेगळे गट पडलेले आहेत. काही जण इतिहासातच रममाण होतात, काही जण नुसता इतिहासच सांगत बसतात. इतिहास घडवणं हे आत्ता आवश्यक आहे, आणि त्याच्यासाठी इतिहासाचा अभ्यास हा चांगला असणं अतिशय गरजेचं आहे. हे जे आपल्याला आत्ता दिसतंय ते वेतोबाचं मंदिर आहे. मगाशी आपण बोलताना म्हटलेलं ते वेताळाचं मंदिर आहे. गावकऱ्यांच्या किंवा स्थानिकांच्या मते या मंदिराची किंवा या वेतोबाची उंची ही भूगर्भिक हालचालींमुळे किंवा काही इतर घटकांमुळे काही अंशाने किंवा सेंटीमीटरने दरवर्षी वाढताना जाणवते. वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे ना, क्लिअर, एकदम क्लिअर. वर्ल्ड ट्रेड म्हणजे इक्वल आपल्या इथपर्यंत दिसतोय. आपल्या वर्ल्ड ट्रेड दिसतोय,
उरण दिसतोय, त्यानंतर आपला एलिफंटा 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 दिसतोय. इथून दिसतो जेव्हा असं हो. थोडं स्वच्छ असतं. मुंबईचं लाईट हाऊस पण दिसेल ते गोव्याला. हे तर एरवी पण दिसतोय असं. हो. फ्रान्स ना? हा हा तो भेटतो. काय टॉयलेट आहे कर बघा ह्या ज्या पायऱ्या आपल्याला आता दिसतील त्या पायऱ्या आपल्याला लाईट हाऊसकडे घेऊन जातात. साधारण लाईट हाऊस ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बोटींना दिशादर्शक किंवा मार्गदर्शनाचं काम करतात. आता आपण किल्ल्याच्या मध्यावरती आलेलो आहोत आणि मध्यावरून आपण पूर्ण किल्ल्याचं एक दृश्य बघूया. हा जो ब्रिज दिसतोय तो आपल्याला मगाशी दिसला होता. आपण बोटीतून जे आलो होतो त्या ठिकाणीच उतरलो आणि नंतर आता हा पूर्ण वळसा घालून आपण या ठिकाणी मध्यावरती पोचलेलो आहोत. तर आणखीन थोडंसं आपल्याला वरती जायचं आहे लाईट हाऊसकडे. साधारण ब्रिटिश मंडळी ज्या ज्या ठिकाणी गेली त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या खाणाखुणा रोवून ठेवलेल्या आहेत आणि इतरांच्या संस्कृतीचा किंवा धर्माचा अनादर करणं ही आपली जीवनपद्धती नाही, तो आपला धर्म नाही. त्यामुळे आपण त्या स्थानांना किंवा त्या ज्या खुणांना कुठलीही इजा आपण पोचवत नाहीत. त्या गोष्टी तशाच जतन करून ठेवतो. मुंबई इथून दिसते तो पॉईंट आत्ता आपल्याला दिसतो आहे. मगासपेक्षा जरा उंच आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आपण पुढची जी काही दृश्य बघू ती लाईट हाऊसमधून बघूया. एकदम उंचावरून आपल्याला आपला किल्ला कसा दिसतोय याची जाणीव होईल जरा. हा जो दगड दिसतोय ना त्या दगडात खनिजांचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात विभागलं गेलेलं आहे. त्यामुळे आपण बाहेरून एखाद्या ठिकाणीचा दुसरा दगड मारला तर आपल्याला भांड्यांसारखा आवाज येतो. लहान मुलं जर आपल्यासोबत असेल तर त्यांच्यासाठी हा मजेचा दगड आहे किंवा अभ्यासाच्या दृष्टीने पण अतिशय उपयुक्त दगड आहे. आपण स्वराज्यातल्या कुठल्याही किल्ल्यावर समजा गेलो तर त्या किल्ल्यावरती आपल्याला मारुतीराया हे दिसतातच. त्याचप्रमाणे याही किल्ल्यावरती मारुतीराया हे विराजमान झालेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत. याच मारुतीरायांचं दर्शन घेऊन आपण उंदेरीकडे रवाना झालेलो आहोत. मगाशी म्हटल्याप्रमाणे उंदेरीवरती बोट लावायला धक्का नाही किंवा कुठलीही जागा नाही, तरीसुद्धा आपल्याला उंदेरीवर जायची इच्छा. त्यामुळे आपले जे नावाडी आहेत, स्थानिक मंडळी आहेत, त्यांनी आपल्याला उंदेरीवरती सुखरूप आणलेलं आहे आणि आपल्याला किल्ल्यावरती उतरवण्यासाठी सुद्धा ते अतिशय सेफली मदत करत आहेत. आणि उंदेरी आपल्याला सर करायचं आहे आता. चला हे पोलीस ऐका रे. पोलीस ऐका रे बाबा. हे सांभाळून काटे. वाटेवर काटे वेचीत चाल उंदेरीवरती जर आपण बघायला गेलो तर पर्यटकांचा किंवा जे इतिहासप्रेमी आहेत, दुर्ग अभ्यासक आहेत, अशांचा वावर फार कमी आहे किंवा क्वचित स्थानिक मंडळीसुद्धा या किल्ल्यावरती येतात. त्यामुळे इथे गवत वाढलेलं आहे. काट्याकुट्यातून वाट काढत आपल्याला किल्ला फिरावा लागतो. अतिशय दयनीय आपण ज्याला म्हणू शकतो, हा शब्दप्रयोग वापरू शकतो, अशी या किल्ल्याची अवस्था आहे. आणि रोज वाढत वाढत चाललं आणि तिकडनं मग सुरतवरनं त्यांना शिव्या हे कोणाला पाणी हवंय का? पडतात आणि तुम्ही काहीच करत नाही. ते थोडंसं बघून मग आपला झाला. त्यांच्यामुळे कुठल्या गाड्या? ऑलरेडीच्या गाड्या का? गोदरेजच्या गाड्या. एक मात्र आहे की उंदेरीवरती जर आपण बघायला गेलो तर तोफांचं प्रमाण भरपूर आहे. जुन्या ज्या तोफा आहेत
त्या जवळपास 16 ते 18 तोफा या किल्ल्यावरती अजूनही आहेत आणि त्या आपल्या बघायला मिळतात सहजरीतीने. थोडंसं गवत किंवा झाडाझुडपात त्या लपलेल्या आहेत, पण तटबंदीवरती असल्यामुळे त्या सहज आपल्या नजरेस पडतात. याच इतिहासापासून प्रेरणा घेत किंवा धडे घेत आत्ता आपली भारताची हिंदुस्थानची वाटचाल चालू आहे. आपण शस्त्रसज्जतेच्या बाबतीत म्हणा किंवा युद्धसज्जतेच्या बाबतीत अतिशय आधुनिक आणि स्वदेशी तंत्रज्ञान निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा वाटचाल आपली चालू आहे, ज्याची आत्ता अतिशय नितांत आवश्यकता आहे. अशा रीतीने आपली खांदेरी आणि उंदेरी मोहीम सुफळ संपूर्ण झालेली आहे आणि या किल्ल्यांवरच्या चांगल्या आठवणी मनात साठवत, या किल्ल्यांवरची ठिकाणं मनात कोरून ठेवत आपण सगळे आपापल्या ठिकाणी, अर्थात पहिल्यांदा आपण कनकेश्वराचं दर्शन घेणार आहोत आणि ते कनकेश्वराचं दर्शन घेऊन आपण आपापल्या ठिकाणी सगळेजण रवाना होणार आहोत. असंच पुन्हा एकदा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.